यांची इतकी पोटतिडक आहे यांना, मराठ्यांचं इतका द्वेष आहे ना, मराठ्यांच्या लोकाला काय दिलं यांनी ते बंद पाडायचं, आणि यांना जितक्या जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाहीत. त्या तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतो कसं काय प्रमाणपत्र देत नाही, नोंदीशिवाय देत नाही. त्याला काय याच्यासाठी आणलं की इथं? मला जर तुम्ही तिकडं काही सांगितलं तरच मला माहित होईल ना. परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत किंवा नोंदी शोधल्या जात नाहीत. आमच्या भविष्याच्या आड एकाही अधिकाऱ्याने यायचं नाही. नाही चौकशीचे फेऱ्यात जर घेतलं ना आयुष्य बरबाद करून टाकील मी. माया नाते लागलं ना मी सोडित नाही. मग तुम्ही याच्यात जातीवाद नाही करायचा. तुम्ही तिकडे निवडून या, तिकडे पडा, त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लिकी बाळीसाठी, लेकरा बाळासाठी खर्च केलंय. आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाहीत आणि नोंदी शोधल्यात त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना, इथल्या तहसीलदार एडीएम पासून सगळे फेऱ्यात घेईल मी आता गाडीत बसलो की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजेत. कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्याबरोबर बावनकुळे साहेबांकडून घेणार आहे. 19 तारखेला हे विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगणार आहेत परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये आहे का? इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय नाही, मला याचं उत्तर पाहिजे.